उन्हाळ्याचे दिवस, कडक झाडीतलं तिचं घर म्हणजे मातीचा वाडा असतो. उन्हाळ्यात तर माझघरात गारी गार वाटायचं. तिथंच दिदी, मेवणे, वाडीवरचा चंद्रू आणि मी बसले. पत्त्यातला कोटाचा डाव रंगात आला. मध्येच उठून मी स्वयंपाकघरात पाणी प्यायला बोलले. मोरीच्या उंच दगडी कठड्यावर मातीचा काळा माठ पाणी भरून ठेवलेला. मी आत गेले. जागच्या जागी खेळले. मोरीतल्या थंडगार फरशीवर एक पिवळा जर्द भाग फणाकडून थांबलेला. त्याच्या झळझळत्या सोनेरी रंगाने डोळे दिपत होते आणि मोरीच्या समोरच्या बारक्या कठाड्यावर मांजराचं एक लुकडं पिल्लू बसून नागावर गुरगुरत होत. नाक फणा वर खाली करत फुसफुसत होता, अंदाज घेत होता. दोघांचा खेळ अगदी फरास आलेला. मी निशब्द भान हरवून पाहत होते. म्हटलं तर भीती वाटत होती, म्हटलं तर नाही. मी स्तब्ध ते बघत. बराच वेळ झाला. मी काय करते बघायला म्हणून दिदी आत आली आणि तिनं माझ्या हाताला धरून मागे हिसकलंच आणि नवऱ्याला दबक्या आवाजात हाक मारला. आओ लवकर या. मेवण्याला लगेचच कळलं असावं, कारण हातात बरच्या घेऊनच ते आत आले. चंद्रू मदतीसाठी कोणाकोणाला बोलवायला गेला. एवढ्याच्या चावलेनच मांजराच्या पिल्ल्यानं खाली उडी मारली. तसा नागही मोरीच्या भोकातून बाहेर निघाला. खेळ संपला असं त्यालाही वाटलं असं. आम्ही मागच्या दारात धावलो. दूरवर माळ पसरलेला, उन्हा रणरणत होती. भिंतीच्या कडेनं नाक सळसळत असलेला असा चाललेला. उन्हात त्याचा सोन्याचं अंग आणखीनच झळत होतं. झळकत असलं पण एक विलक्षण विपरीत अपुरूपते. मी हलून गेले. एवढ्यात एक रान मुंगूस नागाच्या पुढ्यात धाड दिशी उडी घेऊन होतो. मुंगूस चांगलंच गले लठ्ठ, त्याची कांती चकचकती. नागापुढे अनपेक्षितच संकट होत. वेगवान वाहनाला एकदम ब्रेक लागावा तसा नाग एकदम थांबला आणि पुढच्याच क्षणी त्यानं फडा काढला. तो जोरात फुतकारला. मग त्यानं 2-4 वेळाला आपल्या फळा मुंगसाच्या समोर जमिनीवर आपटला. इतक्या वेळात एक जण तिथे जमू लागला आणि आता दोघांचं युद्ध बघायला मिळणार हे निश्चित झालं. मुंगुसानं आपलं केसाळ तेजस्वी शेपूट फुलारले. त्यानं पवित्रा घेतला. ते नागाला डावपेचा सारख्या हुलकावण्यात देऊ लागला. कधी ते शेपटाने नागाला फटकारू बघे. शेपटाकडे नाग वळेपर्यंत मुंगूस त्याच्यावर मागून हल्ला करू बघे. एका क्षणी तर मुंगुसानं अतिशय चपळाईनं आणि क्रूरपणानं चाल करून नागाला खोळसायला सुरुवात केली, तर नागानं त्याला मानेभोवती वेटोळा घालून आवळायची वेळ आली. मुंगसानं त्याला तेवढ्यात उलट पालट केलं. नागाच्या पोटाचा पांढरट खवल्यांचा भाग दिसायला लागला. नागही आपल्या शेपटानं मुंगुसाला तडाखे देत होता. गावाकडे चपळ आणि सारख्या बळाच्या मल्लांची झुंज बघावी तसंच वाटत होत. मुंगुसाच्या अंगावरचे सगळे केस ताठ झाले. एकमेकांवर आणखी एक चढाई झाली. मुंगसानं आपल्या तीक्ष्ण धारेच्या दातांनी आणि नख्यांनी नाग्याला अगदी घायाळ केलं. जागोजागी तो फाटू लागले. जवळ कसला तरी अपरिचित वास भरलेला. कोणीतरी त्यातलं म्हणालं, मुंगूस अशा झुंजीच्या वेळी आपल्या ग्रंथीतून दुर्गंधी सोडतो. तर माझ्या शेजारी उभी असलेली एक शेतकऱ्याची बाई म्हणाली, नागाला केवढ्यात सुगंध असतो. नाग जेरीला. त्याच्या 3.5 फुटाच्या देहातून सगळीकडून रक्ताच्या धारा लागलेल्या. मगाचीच बाई म्हणाली, आता काय नागोबाची धडकत नाही. तेव्हा यातनं वाचला तरी मुंग्या त्याला खाल्ले वगैरे राहणार नाही. ले ग्वाड रगत असते नागाचं मागत्यात. आणि मुंगसाचं काय हो, मी तिला विचारलं. ते लय 6.5 तिला औषध माहित असतं नागाचे इखर. जाईल ते लपत छपत औषध खायला. कोणाला त्या औषधाचा तुम देखील लागू नाही त्याला. बाई म्हणत,
आसपासची मंडळी भाले बर्चा काठ्या घेऊन आलेली. मग कोण चालवणार त्या लढाईत? नाग दमला, त्यानं अंग गोळा करत आणलं. मुंगूसही दमलेलं दिसत होतं, तेही मरगळायला. माणसं म्हणाली नाग मिळाला होता. त्याची हालचाल संपली. मुंगूस गर्दीकडे बघत बघत भेलकंडायला लागला. स्वतःवरतीच गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या केल्या, गिरक्या घेतल्याप्रमाणे फिरत तडफडू लागला. नागानं त्याच्या दाट केसात शिरून त्याला चावे घेतले असणार, ती कोसळलंच. पुन्हा चमकणारा तो सोन्या तांब्याचा खेळ संपला. माणसांनी सरपण गोळा केलं. नागाच्या तोंडात एक तांबडा पैसा दिला. मुंगूस आला आणि त्याला तिथंच जाळलं. जे बघितलं ते माझ्यावर खोल खोल परिणाम करून राहिलं. अस्वस्थ वाटायला लागलं. तो कांतीवन नाग विसरता येईल. मुंगुसाचे ते आक्रमक वर्तन डोळ्यापुढून जाईल. दोघे बिचारे उगाचच मेले असं वाटायला लागलं. अगदी खिन्न वाटलं. गावाकडच्या आमच्या परसातल्या नकुलीची, तिच्या पिल्लांची सारखी आठवण यायला लागली. लगेच घरी परतायसाठी मी दीदीच्या मागे जाते ग मी आजच, जाते ग मी आजच म्हणून टोंगणं लागलो. त्या पिलांची भूल पडल्यागतच झालं होतं. मुंगूसने नाग मेला म्हणून तुला काय झालं एवढं? काहीतरीच तुझं? दीदी म्हणाली, थोडी रागावली. मी म्हटलं असू दे, मी जाणार. नकुलीचं काय चाललंय, तिच्या पिलांचं काय चाललंय बघणार, मला नाही चैन पड. तुझं आठवते म्हणे का आजचा जा जा जा. दीदी चिरडीला. मी मनात म्हटलं रागाव, काढीन तिचा राग कधीतरी काहीतरी युक्ती. गावाकडल्या परसदारच्या मुंगसांच्या ओढीनं संध्याकाळपर्यंत मी बोरबंद सोडलो. 1-1.5 तासाचा तर रेल्वेचा रस्ता. रात्री घरी मला बघून माई म्हणाली, आली अंबाबाई. काय बिनसलं काय दिदीशी? का लिसायची तडका फडकी? मी म्हटलं आले आपलं असंच उगीच. कुणाला काय सांगितलं मी इतक्या लवकर का आले? घरी सगळे मंजी सारखे आपल्या नादात असतील असं म्हणायचंच. कधी कधी त्याचा फायदाही मिळेल. काय बोलायचं नाही ते बरं असतं. रात्री मुंगूस शिकारीला बाहेर पडत नाही हे मला माहित होतं. रात्र संपेपर्यंत आता थांबायलाच हवं. उजाडलंय कधी असं झालं होतं. नकुली, तिची पिल्ल आणि त्यांचे बाबा रात्री स्वप्नात यायला लागले. मधूनच झोप मधूनच जाग अशी चालवणारी झोप. झुंजू मुंजू होतानाच मी उठले. नकुलीच्या बेळांकडे निघाल्या. माईने मला हटकलं, म्हणाली आता एवढं उजाडतानाच कुठं निघालीस? काय तुला झालंय तरी काय? सूर्य कासरावर वरायला उठणारी तू? मी पुन्हा एका आई बोलले नाही. अंथरुणात परत जाऊन गुरफटून पडले. पांघरुणातून कुणाकुणाच्या उठण्याचे हालचालींचे आवाज ऐकू येत होते. अवघी उठला. मग मी उठले. बाहेर बघते तर उन्हाबरोबर उठणारी कितीतरी फुलपाखरं.